अशी ही बनवाबनवीचा सुंदर खेळ देशात आणि राज्यात सुरू आहे। देव, धर्म, आध्यात्मिक आपणही आहोत, पण अध्यात्म अध्यात्माच्या जागेवर आणि धर्म धर्माच्या जागेवर ते आंतरिक शुद्धी करतात, परंतु बाहेरील विकासाकरिता मात्र काँग्रेसच, असं प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे। संगमनेर तालुक्यातील साकूर येथे आयोजित विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर हे होते। यापुढे थोरात बोलताना म्हणालेत की आजपर्यंत हिवरे बाजारचे सरपंचांचे नाव घेतले जायचे, मात्र आता आदर्श सरपंच म्हणून शंकर खेमनर यांचं नाव घेतलं जात आहे। साकूरमध्ये काम करताना कशी कल्पकता असते ते दाखवून देण्याचं काम शंकरराव खेमनर यांनी केलं आहे। चांगल्या प्रकारचं उदाहरण आपल्या सगळ्यांना या निमित्ताने इथे पाहायला मिळतं। आता कुठेही गेले तरी आदर्श सरपंच हा किताब पोपट पवारांना दिला जातो, हे माहिती आहे आपल्या सगळ्यांना। पोपट पवारांना दिला जातो, कुठे गेलं तरी हिवरे बाजार एक चांगलं उदाहरण त्याचं आहेच। परंतु आदर्श सरपंचाचं त्यांचं पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम एक खूप चांगला आहे, मान्यच करावं लागतं। परंतु त्याबरोबर आता घेतलं जातं नाव शंकर खेमनरांचं एक आदर्श सरपंच म्हणून महाराष्ट्रामध्ये। म्हणजे त्यांची सरपंचकी आता गेली, घरातच गेली, परंतु अजूनही सरपंच म्हणून ओळखलं जातात। कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती केले, त्याला सभापती कोणी म्हणतच नाही, आदर्श सरपंच। एक शिक्का बसून गेला आणि हा शिक्का बसण्याचं कारण सुद्धा त्यांनी मनापासून जे काम केलं आतापर्यंत सरपंच म्हणून आणि एक गावाचं स्वरूप बदललं, त्याचा तो परिपाक आहे। खरं जे आदरणीय बाजीराव पाटील खेमनर यांच्या नेतृत्वाखाली साकूर परिसराची एक वेगळी घडी बसलेली आपल्या सगळ्यांना दिसते। साखर आज 35 रुपयांवरून 28 रुपयांवर आली। केंद्र सरकार आणि राज्य सरकारची अशा वेळी जादा झालेली साखर एक्सपोर्ट करण्याची जबाबदारी आहे। शेतकरी जगला तर साखर मिळेल। दुधाची परिस्थिती तशीच। शासनानं 27 रुपये भाव देण्याचं जाहीर केलं, मात्र आज महाराष्ट्रात 20 लाख लिटर दूध जादा झाल्यानं दुधाला भाव मिळत नाहीये। सरकारनं जादा झालेल्या दुधाची पावडर करून ती एक्सपोर्ट करण्यास मदत केली पाहिजे, मात्र हे सरकारला समजत नाही की समजून घेत नाही हे कळत नाहीये। साखर आज आता 2800 रुपये आली, 3600 रुपये 3700 रुपये असलेली साखर 2800 रुपये आली, लवकरच 2700 रुपयावर येणार आहे असं म्हटलं जातं। आता मला सांगा, आता हे 2300 देतोय ना आपण, हे सुद्धा, आणि त्याचं जे रिलेशन आता जे आलेलं आहे, म्हणजे बँकेनं सुद्धा 1630 रुपये, बरोबर ना? बँक आता एका टनाला फक्त 1630 रुपये देते आहे, कारण साखर खाली कोसळत चाललेली। केंद्र सरकार आणि राज्य शासनाची जबाबदारी असते की अशा वेळेस मदत करायची, पाठीशी उभं राहायचं, काही मदत करून एक्सपोर्ट करायचा, जादा माल काढून द्यायचा। कोणतीही काहीही व्यवस्था नाही। त्यांना असं वाटतं की ग्राहक संख्या मोठी आहे, शहरात माणसं खूप आहे, स्वस्तात साखर खाऊ द्या। अरे पण शेतकरीच मिळाला तर उद्या साखरच मिळणार नाही ना, कोणी विचार करायला तयार नाही। वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो, दुधाची परिस्थिती 27 रुपये लिटर दूध, हे 27 रुपये लिटर जाहीर केलं शासनानं, 27 रुपये लिटर भाव द्या। अरे पण द्या म्हणजे कसं द्या? नाही द्यायचं म्हणजे तुम्ही तुमचं द्यायचं। अरे तुम्ही तुमचं द्यायचं, तुम्ही जाहीर करता। आज अशी स्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये दूध 20 लाख लिटर जादा झालेलं आहे, 20 लाख लिटर। आपलं जे 3 लाखाच्या दरम्यान दूध फिरत होतं 270-3 पर्यंत, आता ते झाले 3,70,000, म्हणजे जवळपास 1 लाख लिटर दूध आपलं वाढलंय। आणि त्याचा परिणाम असा आहे की सगळ्या दुधाचे बाजार जे कोसळत चाललेले आहेत। आज खासगीवाले दुसऱ्या तालुक्यांमध्ये, तुम्ही मुद्दाम माहिती घ्या, शेजारी पारनेर आहे, इकडे तिकडे माहिती घ्या, कधी गेले पाहुण्यारावळ्याक 17 रुपयाने 18 रुपयाने दुधाची खरेदी करतायत। 27 तर बाजूलाच राहील। याच्यामध्ये सुद्धा आम्ही माननीय मुख्यमंत्री, दुधाचे मंत्री जानकरजी यांच्याबरोबर अजित पवार, मी 4 जण बसलो, त्यांना सांगितलं की तुम्ही एकच करा की जे 15-20 लाख लिटर दूध जादा आहे ना, त्याला थोडी पावडर बनवायला परदेशात पाठवायला मदत करा। तेवढं गेलं 15-20 लाख लिटर, सगळ्या दुधाला पुन्हा 27 रुपये भाव मिळायला अडचण येणार नाही। हे पडोपरींना 2दा समजून सांगितलं, मग समजून घेत नाही, समजत नाही का समजून घेत नाही हे कळत नाही। जेव्हा हे सरकार शेतकऱ्याचं अजिबात नाही, कामगाराचं नाही, मजुराचं नाही, कोणाचं नाही,
मी बापना शेटला विचारलं ते तरी म्हणतील बाबा नाही नाही बरं काय चाललं ते म्हणावर नोटाबंदी ना त्याची शेअर वाटोळच करून टाकले सगळ्याच. बरोबर सांगितलं का नाही तुम्ही? त्यांचा सुद्धा सगळा सेल जो होता तो संपून गेला. पैसे फिरत नाही अशी अवस्था. जीएसटीनं प्रत्येक गोष्ट महाग केली. डॉक्टर मनमोहन सिंग यांची जीएसटी जी होती तिच्यात आणि हिच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. चिदंबरम यांचा एक लेख आहे वाचा लोकसत्ताला. खूप फरक आहे. इथं पिळायचं कसं पैसा कसा काढायचा एवढाच कार्यक्रम चाललेला आहे. कारण ते स्वभावाचा भाग येतो पैसा काढणे फक्त. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेरचे सभापती तथा माजी सरपंच शंकरराव खेमनर यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. जी 2019 ची निवडणूक या ठिकाणी होणार आहे. ज्याप्रमाणे आपण पूर्वी अकोला मतदारसंघात होतो आणि 2009 मध्ये आपण संगमनेर मतदारसंघात आलो. 2009 मध्ये आपल्या पठार भागाने जवळजवळ 10,600 मताचं लीड त्यावेळेस साहेबांना दिलं. 2014 सालामध्ये अतिशय चांगली अशी आघाडी साहेबांना दिली. आणि माझ्या माहितीप्रमाणे जे आपले संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये जे 5 ते 6 मतदारसंघ शहरासह आहेत या संपूर्ण विभागामध्ये मी सर्व पठार भागाच्या वतीनं साहेब तुम्हाला एक ग्वाही देतो. 2019 मध्ये जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये साकूर गट सर्वात जास्त आघाडी आपल्याला देईल असं या ठिकाणी सर्व परिसराच्या वतीनं मी आपल्याला आश्वासन देतो. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी नाशिक पदवीधर संघाचे आमदार सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय फटांगरे, इंद्रजित थोरात, सभापती निशाताई कोकणे, रामदास पाटील वाघ, शिवाजी थोरात, नवनाथ अरगडे, सतीश कानवडे, RM कातोरे, मिलिंद कानवडे, सरपंच नंदा खेमनर, इंद्रजित खेमनर, किरण मेंढे, संगीता कुदनर, मीरा शेठ, हनुमंत खेमनर, तहसीलदार साहेबराव सोनावणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना आमदार थोरात यांच्या हस्ते साहित्य वाटपही करण्यात आलं. तर विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनही यावेळी संपन्न झालं आहे. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.